स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा स्पार्क अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, भूगोल यूपीएससी एमपीएससीचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारचं जे भूगोलाचं आपलं चौथं लेक्चर असणार आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण अक्षय ऊर्जे संबंधित बऱ्याचशा काही बारीक सगळ्या डिटेल गोष्टी पाहिल्या. डिटेल गोष्टी चर्चा करत असताना आपण सौर ऊर्जेच्या संदर्भात देखील बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या. म्हणजे सौर ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा साधनांमधील अत्यंत महत्वपूर्ण अशी असणारी ऊर्जा साधन आहे. आणि त्यातल्या त्यात त्यालाच तोडीसोड किंवा त्याच्या खालोखाल जर विचार केला तर आपण पवन ऊर्जेचा विचार करू शकतो. आता पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे दोन असे महत्वाचे ऊर्जा स्रोत आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधील, ज्यालाच आपण नैसर्गिक ऊर्जा स्रोत असं म्हणतो किंवा अक्षय ऊर्जा स्रोत असं म्हणतो, जी कधीही नाश पावत नाही. तर पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा हे दोन या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधील महत्वाचे मानले जातात. त्यामागचं कारण काय, तर या दोनही ऊर्जा स्रोतांची क्षमता इतर नैसर्गिक ऊर्जा स्रोतांच्या कंपॅरिझन मध्ये थोडीशी जास्त आहे किंवा त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्याचा वापर पण करू शकतो आणि त्याची निर्मिती पण करू शकतो. अदरवाईज बाकीचे जे जैव इंधनापासून, बायोगॅस पासून म्हणूया, किंवा आपण जे काही छोट्या मोठ्या गोष्टींपासून आपण जे काही इंधन निर्मिती करतो, जसं समुद्राच्या लाटांपासून, भरती ओठीपासून, त्याच्यानंतर भूऔष्णिक उष्णतेपासून देखील आपण विजेची निर्मिती करतो. या सगळ्यांचा समावेश अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये किंवा नैसर्गिक स्रोतांमध्ये जरी होत असला तरी सुरुवातीच्या पहिल्या दोन महत्वाच्या पार्टमध्ये अत्यंत जास्तीत जास्त वेटेज आहे ते दोन ऊर्जांना दिले जातात. ते म्हणजे सौर ऊर्जा आणि दुसरं म्हणजे पवन ऊर्जा. तर आपण काल पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत यांच्याबद्दल चर्चा केल्यानंतर सर्वात महत्वाचा जो घटक आहे सौर ऊर्जा, त्याच्याबद्दल देखील डिस्कस केलं होतं. पण आजच्या या लेक्चरमध्ये आपण पवन ऊर्जे संदर्भात चर्चा करणार. म्हणजे पवन ऊर्जा जी निर्मिती आहे त्या ऊर्जा निर्मितीसाठी सध्या भारताची स्थिती कशा प्रकारे आहे, त्याच्यानंतर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये काय चॅलेंजेस आहेत, कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात, तर पवन ऊर्जा निर्मितीचे नेमके फायदे काय आहे, त्याच्यानंतर पवन ऊर्जा निर्मिती करताना हा पार्ट थोडा खर्चिक आहे का, त्याच्यानंतर पवन ऊर्जा निर्मिती करताना त्याचा काही मानवी जीवनावरती परिणाम होतो का, ती पवन ऊर्जा निर्मिती करताना याच्यामध्ये काय म्हणू आपण दळणवळणाच्या साधनांमध्ये किंवा जे काही मोठे मोठे पंखे घेऊन जावे लागतात पवन ऊर्जा निर्मितीसाठी, तर त्याचा नेताना खूप अडचणी निर्माण होतात. दुर्गम भागावरती पवन ऊर्जा निर्मिती करताना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आता पवन ऊर्जा निर्मिती करताना त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात. एक म्हणजे समुद्र तटीय पवन ऊर्जा निर्मिती आणि दुसरं म्हणजे जमिनीवरील पवन ऊर्जा निर्मिती. आता या दोन पार्ट सोबतच समुद्राच्या खोलवर किंवा मध्यभागी हे टर्बाईन्स बसवून पुन्हा एकदा विद्युत निर्मिती करण्याचं एक नियोजन केंद्र सरकारकडनं होत आहे. तर यानंतर मात्र फक्त समुद्राच्या किनाऱ्यावरतीच पवन ऊर्जा निर्मिती केली जाईल असं नाही, किंवा जे काही मैदानी पठारी प्रदेश असतील, टेकड्या असतील, डोंगररांग असतील, याच्यावरतीच फक्त पवन ऊर्जा निर्मिती केली जाणार नाही, तर समुद्राच्या तटाव्यतिरिक्त समुद्राच्या खोल भागामध्ये देखील टर्बाईन्स बसून तिथे विद्युत निर्मिती केली जाणार. कारण समुद्राचा जर आपण विचार केला तर समुद्रावरनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये वारे वाहत असतात आणि पवन ऊर्जेच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो आहे हवा. मग ज्या ठिकाणी हवेचा प्रवाह व्यवस्थित असतो, हवा नियमित येत असते आणि हवे नियमित आल्यामुळे, रेग्युलर असल्यामुळे त्या ठिकाणी पवन ऊर्जेची निर्मिती होते. नाही तर मग अशा बऱ्याच ठिकाणी जर आपण पवन ऊर्जेचे जे चक्के आहेत किंवा पंखे आहेत किंवा टर्बाईन्स आहेत ते जर बसवले तर त्याचा काही फारसा फायदा होणार नाही. सौर ऊर्जेचा कुठे फायदा होऊ शकतो, परंतु पवन ऊर्जेसाठी लागणारं जे अनुकूल वातावरण आहे ते वातावरण जर पाहिलं तर आपण किनारी मैदानी प्रदेशांवरती निश्चितपणे असतं, कारण तिथे समुद्राकडनं येणाऱ्या वाऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. त्यातल्या त्यात जमिनीकडनं येणारे जे वारे असतात त्याचाही देखील पवन ऊर्जेच्या या विद्युत निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव पडताना दिसून येतो. आणि जर आपण मध्यभागी विचार केला, आपण इकडनं पुण्यावरनं नगर वगैरे जात असताना आपण पाहतो की नगर रस्त्याने जात असताना मोठमोठ्या टेकड्या आहेत, त्या ठिकाणी शक्यतो मानवी वस्त्यांनी किंवा शेतीसाठी सुपीक अशी जमिनी नाही, परंतु त्या टेकड्यांचा वापर पवन चक्क्या किंवा पवन चक्क्याच्या संदर्भात जेवढे काही आपण ते पाहिलेत, काय म्हणू आपण त्याला, ते त्यांचे हे असतात पोल असतात, त्या पोलवरती ते लावलेले दिसून येतात आणि वेगवेगळ्या टर्बाईन्सचा वापर करून इथे पवन विद्युत निर्मिती केली जाताना दिसून येते. मग इथे ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाही किंवा जी जमीन खराब आहे किंवा जिचा उपयोग कुठल्याही याच्यासाठी केला जात नाही, किंवा आपण असं म्हणणार की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा जमिनी आहेत की ज्या जमिनी आजही पडून आहेत, त्यातल्या त्यात
अशा काही जमिनी आहेत ज्या उंच सखल भागांमध्ये आहेत, पठारी भागांमध्ये आहेत, मग त्या ठिकाणी आपण करू शकतो का? करू शकतो, परंतु त्याला वन खात्याची परवानगी देखील असणं गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी वन संपदा जास्त आहे, प्राणी संपदा जास्त आहे, अशा ठिकाणी ते घातक असू शकतं. त्याच्यामुळे जिथे झाडांचं प्रमाण कमी आहे, प्राण्यांचं प्रमाण कमी आहे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजूबाजूला मानवी वस्त्यांचं प्रमाण कमी आहे, उजाड असे जंगल आहेत किंवा उजाड अशा माथेरान किंवा माळरान किंवा टेकड्या आहेत, अशा ठिकाणी शक्यतोवर पवन ऊर्जा निर्मितीसाठी टर्बाईन्स बसवले जात असतात. परंतु यामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतं. मग समस्या कोणत्या कोणत्या आहे? आता जर समजा नगर सारख्या भागामध्ये हायवेवरनं जवळच कुठेतरी टेकडी असेल तर तिथे नेताना काही अडचणी निर्माण होणार नाही. परंतु दुर्गम भागात जर या पवन चक्कीसाठी लागणारे जे संसाधन आहेत ते न्यायचे असतील तर ते नेत असताना खूप साऱ्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. आता पवन चक्कीचा एक पंखा जरी आपण म्हटलं तरी अगदी विमानाच्या पंख्यात विमाना एवढी लांबी असते, म्हणजे जी माल वाहतुकीची विमान आहे, या माल वाहतुकीच्या विमाना इतकी कधी कधी याची लांबी असते, म्हणजे 100 मीटर 50 मीटर पर्यंत त्याची लांबी असते. आणि ते दळणवळण करताना रस्त्याने घेऊन जाताना मोठमोठे अपघात होण्याची शक्यता असते. आणि त्यातल्या त्यात जरी समजा दळणवळणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तरी सुद्धा त्या माध्यमातून ज्या ठिकाणापर्यंत ते पोहोचवायचंय तिथे पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं दुर्गम भागामध्ये. म्हणून पवन ऊर्जा निर्मितीमध्ये एक छोटे मोठे काही चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसला आपल्याला सामोरं जावं लागतं. तर ते सध्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ज्या काही निगेटिव्ह बाबी आहेत, ज्या काही पॉझिटिव्ह बाबी आहेत, त्या बाबींचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताने अजून किती काम केलं पाहिजे, सध्या आपली क्षमता किती आहे, ती क्षमता कशा पद्धतीनं वाढवता येऊ शकते, या सगळ्या बाबींबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणं गरजेचं आहे. कारण अपारंपरिक ऊर्जा साधनांमधील कमी खर्चिक म्हणूया किंवा एकदाच खर्च केल्यानंतर मग पुन्हा यावरती फारसा खर्च करावा लागत नाही, फक्त मेंटेनन्ससाठी इथे खर्च करावा लागतो. असा एकमेव असा स्रोत आहे सौर ऊर्जेनंतरचा. तर इथे जास्तीत जास्त ऊर्जेची जी आपली काय म्हणू आपण त्याला उपभोगाची जी गरज आहे किंवा ऊर्जा वितरणामध्ये जी ऊर्जा कमी पडते त्या ऊर्जेसाठी पवन ऊर्जेचा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो. त्यातल्या त्यात भारतामध्ये पवन ऊर्जा निर्मितीसाठी जे काही अपूर्ण संसाधन आहेत या संसाधनांची आयात आपल्याला वेगवेगळ्या देशांकडनं करावी लागते. मग ही आयातीवरती जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या पातळीवरती प्रयत्न करावा लागणार यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि आयातवरती डिपेंडन्सी कमी करून या संदर्भातले जेवढे संसाधन आहेत ते आपण भारतातच तयार करावे असा एक महत्वाचा सूर उगवला जात आहे. आणि त्यातल्या त्यात यासाठी लागणारे जे काही मानव संसाधन आहेत म्हणजे स्किल लेबर म्हणूया आपण किंवा प्रशिक्षित असे काही इंजिनियर्स असतील किंवा या संदर्भातले काही संशोधन असतील, अजून काही याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते का, याच्या तंत्रज्ञानामध्ये काही बदल करता येऊ शकतात का, या सगळ्या बाबींवरती आपण या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि ही चर्चा केल्यानंतर मग याच्यावरती सोल्युशन सांगलं त्यातल्या त्यात पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस भविष्यात निर्माण होणार आहेत याच्यावरती देखील एक सविस्तर काही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणं गरजेचं आहे, जे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये परीक्षेत विचारलं तर त्याच्या संदर्भातलं डाटा कलेक्शन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पवन ऊर्जा निर्मिती. पवन ऊर्जा निर्मितीचे महत्व आधी पाहूया. महत्वांमध्ये जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या बऱ्याचशा बाबींचा याच्यामध्ये समावेश होतो. आता मागच्या 2020 किंवा 21च्या पेपरमध्ये आय थिंक इथे पवन ऊर्जा निर्मितीवरती प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर सौर ऊर्जा निर्मितीवरती देखील प्रश्न विचारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी एखादा प्रश्न सेट केला जाऊ शकतो. आणि ऊर्जा संसाधनांचा जर विचार केला तर हा एक ट्रॅडिशनल असा पार्ट आहे. याच्यामध्ये थोडेफार अपडेशन्स असतात. अपडेशन म्हणजे काय की आपण सध्या कुठपर्यंत पोहोचलोय किंवा सध्या निर्मितीची क्षमता काय आहे, छोट्याफार स्टॅटिक किंवा फॅक्च्युअल बाबींचा समावेश केला जातो. अदरवाईज याचे फायदे काय आहे, तोटे काय आहे, हा तर पार्ट सगळ्या ट्रॅडिशनली येतो. याच्यामध्ये नवीन चेंजेस होण्यासारखं काही नाही. म्हणजे जर ऊर्जा संसाधनांचा अभ्यास करत असताना तुम्ही सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या दोन पार्टचा जरी व्यवस्थित अभ्यास करून घेतला तर त्याचे बेनिफिट जर तुम्हाला माहिती असतील, त्याचे नुकसान त्याचे फायदे जर तुम्हाला माहिती असतील, त्याच्याबद्दलचा स्टॅटिक आणि फॅक्च्युअल डाटा जर तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे प्रश्न कुठल्याही स्वरूपात कसे अप्रोचने विचारला आयोगाने तर त्याच्या संदर्भातलं लिखाण कौशल्य तुमच्याकडे आपोआप डेव्हलप होतं. आणि लिखाण कौशल्य डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला जे कंटेंट कलेक्शन लागतं ते कंटेंट कलेक्शन साठीच आपण या ठिकाणी हा इश्यू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग प्रश्न अशा स्वरूपातला येऊ शकतो की येणाऱ्या काळात पवन ऊर्जा निर्मितीचे महत्व वाढणार आहे किंवा वाढणार असून ते स्पष्ट करा. म्हणजे
दोन प्रश्न आहे इथे बघा. प्रश्न एक जरी दिसत असला तरी इथे दोन प्रश्न आहे. येणाऱ्या काळात पवन ऊर्जा निर्मितीचे महत्व वाढणार आहे. आता हे महत्व जे आहे हे महत्व आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहे. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. कीवर्ड्स आहेत. महत्व काय करायचं या ठिकाणी, येणाऱ्या काळातलं पवन ऊर्जेचं महत्व तुम्हाला स्पष्ट करायचं म्हणजे साधारणतः तुम्हाला कमीत कमी 100 ते 150 शब्द तिथे लिहिता आले पाहिजे, किंवा तुम्हाला असं म्हणून तुमच्याकडे 15 पॉईंट या संदर्भातले असले पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये पवन ऊर्जा कशा पद्धतीनं बेनिफिशियल असू शकते, कशा पद्धतीनं त्याचं महत्व आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती किंवा भारतीयांसाठी ते इथे स्पष्ट करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला मुद्दा प्रश्नातला. आणि दुसरे मुद्दा आहे की ह्या गोष्टी स्पष्ट करून पवन ऊर्जा निर्मितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, या अडचणींसंदर्भात सविस्तर चर्चा करा, किंवा त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अँगल आपल्याला इथे सांगणं गरजेचं आहे. त्याचे फायदे देखील सांगणं गरजेचं आहे, त्याचे तोटे देखील सांगणं गरजेचं आहे. अशा 250 मार्कासाठीच्या प्रश्नासाठी हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जर फक्त तुम्हाला महत्व स्पष्ट करायला सांगितलं तर मग हा साधारणतः 10 मार्कांसाठीचा किंवा 150 शब्दांमधील प्रश्न तयार होऊ शकतो. परंतु याचं तुम्हाला ऊर्जा निर्मितीचं महत्व देखील सांगायचं आहे आणि ऊर्जा निर्मितीच्या महत्वासंदर्भात यामध्ये येणाऱ्या अडचणींवरती देखील चर्चा करायची आहे, म्हणजे सोल्युशन्स देखील सांगायचे आहे आणि कुठले कुठले प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम बद्दल चर्चा करून त्याच्यावरती सोल्युशन सांगायचे आहेत. मग असा थोडासा सर्वांगीण असा अभ्यास इथे करून तो इश्यू तुमचा तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे तो तुम्हाला 250 मार्कांवरती विचारला तर 250 मार्कांच्या हिशोबाने तुमच्याकडे कंटेंट रेडी असणं गरजेचं आहे. सॉरी, 250 मार्कांसाठी नाही, 250 शब्दांसाठी, म्हणजे 15 मार्कांसाठी जर विचारलं तर. आणि जर तुम्हाला 150 शब्दांसाठी म्हणजेच 10 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला तर त्यासाठी देखील तुमचं एक सविस्तर तुमचं महत्वाचे पॉईंट तुमच्याकडे कलेक्ट असणं गरजेचं आहे. मग या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहूया की केंद्र सरकार या पवन ऊर्जेच्या महत्वाचा विचार करून केंद्र सरकार विविध पातळीवरती अक्षय ऊर्जा स्रोतांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. मग अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये वेगवेगळे स्रोत येतात, त्यातल्या त्यात या सगळ्या स्रोतांमधला एक महत्वपूर्ण आणि दुसऱ्या क्रमांकावरती असणारा पवन ऊर्जा स्रोत जो आहे याला सगळ्यात जास्त सध्या वेटेज देण्याचा गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे. कारण सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे कमी खर्चिक असणारे असे ऊर्जा स्रोत आहे. मग केंद्र सरकार विविध पातळीवरती अक्षय ऊर्जा स्रोतांपासून ऊर्जा निर्मितीसाठी प्रोत्साहन देत आहे. मग प्रोत्साहन देत आहे म्हणजे काय, तर शासन प्रशासन पातळीवरती वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या स्कीम्स, त्यानंतर बजेटमध्ये त्या संदर्भातलं काहीतरी एक पर्टिक्युलर तिथे आर्थिक योगदान देण्यासाठी त्यातल्या त्यात या सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल, बघा इथे दोन शब्द लिहिणं गरजेचं आहे, खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र, या दोनही क्षेत्रांसाठी पवन ऊर्जा क्षेत्रांमध्ये काही करता येईल का त्या संदर्भात चर्चा केली जात आहे. आणि खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रांच्या कोलॅबोरेशन मधनं किंवा त्यांच्या एकत्रीकरणातनं, कॉम्बिनेशन मधनं काहीतरी प्रोजेक्ट सेट करता येतील का, किंवा खाजगी क्षेत्रांना तिथे वाव देण्यासाठी काय काय, खाजगी क्षेत्र म्हणजे काय तर रिलायन्स असेल, महिंद्रा असेल, टाटा असेल, अशा मोठमोठ्या जे काही पॉवर प्रोजेक्ट आहेत या पॉवर प्रोजेक्ट मध्ये त्यांना कन्व्हिन्स करायचं, किंवा त्यांना गव्हर्नमेंट काय करणार तर सबसिडी देणार, गव्हर्नमेंट त्यांना लँड अवेलेबल करून देणार, गव्हर्नमेंट त्यांना आर्थिक बाबींची मदत करणार आणि त्यांना सांगेल की तुम्ही या ठिकाणी पवन ऊर्जा प्रोजेक्ट जो आहे त्याला प्रमोट करा, किंवा त्या पवन ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ज्या बाबी तुम्हाला लागतील ते संसाधन आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. यासाठी गव्हर्नमेंट खाजगी क्षेत्राला देखील प्रमोट करत आहे. त्यातल्या त्यात स्वतः सरकार या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या अंडर ऑब्झर्वेशन देखील असे बरेचसे छोटे मोठे प्रोजेक्ट राबवत आहे, ज्याचा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. आता जर आपण पाहिलं की वीज निर्मिती क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राने जसा प्रवेश केलेला आहे, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल असेल किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये बऱ्याच ठिकाणी आता खाजगी क्षेत्राने प्रवेश केला आहे. मग याच पद्धतीने विचार करून पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये देखील खाजगी कंपन्यांनी प्रवेश करावा, याच्यासाठी फक्त गव्हर्नमेंट भारतीय पातळीवरती किंवा भारतातल्या कंपन्यांनाच प्रमोट करते किंवा त्यांना कन्व्हिन्स करत अशातला पार्ट नाही, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे बाहेर देशातील कंपन्यांना देखील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर ते खुल्या करून देण्यासाठी विविध पातळीवरती चर्चा होत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात कुठली तरी एखादी फॉरेन कंपनी असेल, अमेरिकेची किंवा रशियाची, जपानची, चीनची, की जी आपल्या भारतामध्ये पवन ऊर्जा प्रोजेक्ट जे आहे ते राबवणार. कारण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये साधारणतः 7200 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 7200 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जर समजा भारताच्या भूमीचा विचार केला तर 6200च्या आसपास आहे, बरोबर, किंवा 6100 किलोमीटरचा आहे. आणि अंदमान निकोबार द्वीप समूह, लक्षद्वीप समूह या सगळ्यांचा बेटांचा जर विचार केला तर एकूण ओव्हरऑल 7200 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे.
आता पवन ऊर्जेचा जर विचार केला तर किनारी मैदानी प्रदेश जे आहेत किंवा किनारी प्रदेश जे आहेत, किनारी पट्ट्या किंवा किनारपट्ट्या, या किनारपट्ट्यांवर आपल्याला बेनिफिट काय आहे, तर किनारपट्ट्यांवरती जर आपण पाहिलं तर वेगवेगळे मान्सून येत असतात. मान्सून येत असताना नैऋत्य मान्सून असेल, वायव्य मान्सून असेल, आणि मान्सून येत असताना वेगवेगळे वाऱ्यांचे तिथे प्रवाह वाहत असतात आणि त्यात चक्रीवादळ देखील येतात. परंतु ही चक्रीवादळ शक्यतो सौम्य असतात किंवा याचा खूप मोठ्या प्रमाणात तडाखा बसतो, अशातला काही पार्ट नाही. तर या नेहमी येणाऱ्या वाऱ्यांमुळे किंवा या गुंगवणाऱ्या वाऱ्यांमुळे हे टर्बाईन्स फिरतात किंवा हे पंखे फिरतात पवन ऊर्जेचे, आणि त्या माध्यमातून पवन ऊर्जेची निर्मिती होऊ शकते. म्हणून जो किनारी मैदानी प्रदेश आहे किंवा किनारपट्ट्यांचा जो भारताचा प्रदेश आहे 7,200 किलोमीटरचा, एवढ्या मोठ्या प्रदेशाचा जर विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथे इम्प्रुव्हमेंट करू शकतो. परंतु ही इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं वेगवेगळ्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे, आणि खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल यामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करून प्रमोशन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण फक्त पाण्यापासून वीज निर्मिती किंवा आपण औष्णिक वीज निर्मिती अशा ज्या काही ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक ज्या वीज निर्मिती आहेत त्यांनाच फक्त आपण प्रमोट करतो किंवा त्यांच्यावरती एक पर्टिक्युलर बजेट सादर केलं जातं किंवा त्याच्यासाठी रक्कम अवेलेबल करून दिली जाते. तर त्याच पद्धतीनं या पवन ऊर्जेसाठी देखील आपल्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात समुद्राच्या अंतर्गत मोठमोठ्या हवेचे प्रवाह असतात. आता हवेचे प्रवाह असतात म्हणजे काय, तर जेट प्रवाह तर वरतून असतो, परंतु वेगवेगळे जेवढे काही चक्रीवादळ निर्माण होतात हे समुद्राच्या पृष्ठभागावरती तयार होतात. आणि चक्रीवादळ निर्माण होत असताना या चक्रीवादळांचा फारसा तडाखा या टर्बाईन्सला बसत नाही, कारण त्याचं ते त्या पद्धतीने सिस्टमॅटिकली बनवलेलं असतं. तर मग निश्चितपणे या चक्रीवादळांमुळे कुठल्या प्रकारचा तडाखा न बसता याचा फायदा सरळ सरळ पवन ऊर्जा निर्मितीमध्ये होऊ शकतो. म्हणून गव्हर्नमेंट समुद्राच्या मध्ये 20-25 किलोमीटर मध्ये वेगवेगळे टर्बाईन्स बसून इथे पवन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे यापुढे. त्यानंतर या किनारपट्टीचा देखील विचार गव्हर्नमेंट करत आहे की फक्त 5च राज्य आहे की या 5 राज्यांमध्ये जवळपास 95% पवन ऊर्जा निर्मिती केली जाते, बाकी 5% पवन ऊर्जा निर्मिती ही भारताच्या कानाकोपऱ्यात केली जाते. म्हणजे 5च राज्य जे आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणूया की तामिळनाडू आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, राजस्थान आहे. हे 5-7 राज्य सोडली तर मग बाकी इतके ती आपल्या भारतामध्ये 25-30 राज्य आहेत. या 25-30 राज्यांमध्ये प्लस काही केंद्रशासित प्रदेश आहे, या ठिकाणी हा प्रयोग का केला जाऊ शकत नाही, तर जर समजा आपल्याला पवन ऊर्जा क्षेत्राच्या क्षमता वाढवायच्या असतील तर मग क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि इतका सारा भूभाग आपल्याकडे जर पडलेला असेल किंवा पडीक जमीन किंवा नापीक अशी जमीन असेल किंवा डोंगरांवरच्या काही सपाट माथेरान भाग असतील किंवा माळरान असतील, अशा ठिकाणी जिथे प्राण्यांचा रहवास नाहीये किंवा वनसंपदा फारशा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नाहीये, अशा ठिकाणी देखील इथे टर्बाईन्स बसून विद्युत निर्मिती केली जाऊ शकते. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे राजस्थान मधील वाळवंटाचा जर विचार केला तर वाळवंट हा विस्तीर्ण असा वाळवंट पसरलेला आहे. वाळवंटाचा जर आपण विचार केला तर वाळवंटामध्ये जवळपास 45 ते 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं, टेम्परेचर असतं. आणि सौर ऊर्जेसाठी ज्या पद्धतीनं वाळवंटाच्या या जमिनीचा विचार केला जातो किंवा उपयोग केला जाऊ शकतो, मग राजस्थान मधील या जमिनींचा उपयोग पवन ऊर्जेसाठी का नाही केला जाऊ शकत, कारण राजस्थानमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे वारे जे आहेत ते गोंगावत असतात आणि वाऱ्यांमुळे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की रेतीचे डोंगर तयार होतात आणि रेतीचे डोंगर पूर्ण नाश देखील होतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वारे वेगाने वाहतात. मग या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसाठी ज्या पद्धतीने सौर ऊर्जा राजस्थानमध्ये तयार होऊ शकते तर मग पवन ऊर्जा का होऊ शकत नाही. तर मग असे वेगवेगळे अनेक राज्य भारतातले आहे, मग या ठिकाणी याचा वापर का केला जाऊ शकत नाही, किंवा किनारी मैदानी प्रदेशातील राज्यातील असे अनेक ठिकाण आहेत किंवा शहरांच्या बाजूच्या अशा बरेचसे असे भूभाग आहेत की ते पवन ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाऊ शकतात, युटिलाइज केले जाऊ शकतात. तर सरकारने या सगळ्या बाबींचा सर्वे करून इथे अशा स्वरूपाचे पवन ऊर्जा निर्मितीसाठीचे टर्बाईन्स बसवणं गरजेचं आहे. म्हणून इतका मोठा किनाऱ्याचा आपल्याला लाभ घेणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा, पवन ऊर्जा निर्मितीची भारताची सध्याची क्षमता पाहता ती वाढण्यासाठी विविध प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रयत्न कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे विविध, तर त्याच्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. आता जर विचार केला तर 200 ते 300 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये पवन ऊर्जा निर्मितीचा सहभाग जो आहे तो फक्त 100 गिगावॅट पर्यंत. आता सध्या 200 ते 300 गिगावॅट निर्मिती आपण अक्षय ऊर्जेपासून करतो. मग अक्षय ऊर्जेमध्ये वेगवेगळे 4-5 जे प्रकार आहेत, या 4-5 प्रकारांचा याच्यामध्ये
समावेश होतो. मग याच्यात सौर ऊर्जा असेल, त्याच्यानंतर पवन ऊर्जा असेल किंवा भूऔष्णिक ऊर्जा असेल, ठीक आहे ना, किंवा समुद्राच्या लाटांपासून तयार होणारी ऊर्जा असेल, लाटांपासून भरती ओटीच्या. तर या सगळ्या पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून 200 ते 300 गिगावॅट एवढी क्षमता नैसर्गिक किंवा अक्षय ऊर्जा निर्मितीची आपल्यात आहे. आणि त्यातल्या त्यात या सगळ्यामध्ये फक्त 100 गिगावॅट पर्यंत पवन ऊर्जा निर्मितीचा सहभाग आहे किंवा समावेश आहे. मग ही क्षमता कुठेतरी वाढली पाहिजे. मग इथे आपल्याला जर समजा 500चा आपण टार्गेट ठेवलेला आहे, तर 500 पैकी साधारणतः 200 गिगावॅट पर्यंत, किती 200 गिगावॅट पर्यंत किंवा 300 गिगावॅट पर्यंत आपल्याला इथे पवन ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून लक्ष ठेवावं लागणार आहे किंवा टार्गेट ठेवावं लागणार आहे. आणि टार्गेट अचीव करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती उपाययोजना कराव्या लागणार आहे. त्यातल्या त्यात पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे समुद्र तटीय भागांवर सर्वाधिक पवन ऊर्जा निर्मितीचा प्रयत्न करता येऊ शकतात. आता आपल्या भारताचा जर आपण भूभाग पाहिला तर आपल्या भारतीय आपण द्वीपकल्प म्हणतो. द्वीपकल्प म्हणजे काय? तीनही बाजूने समुद्राने घेरलेला असा प्रदेश किंवा तीनही बाजूने समुद्र असणारा असा द्वीपकल्पी पठारी प्रदेश आहे. मग या द्वीपकल्पाचा जर विचार केला तर आपल्याला तीनही बाजूनी समुद्र आहे. म्हणजे इकडे अरबी समुद्र आहे, इकडे बंगालचा उपसागर आहे आणि इकडे तुमचा हिंदी महासागर आहे. मग या तीनही बाजूंनी जर आपण विचार केला पूर्वेकडे, पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे, तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे समुद्र किनारा किंवा समुद्र तट आहे. मग या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीसाठी या तीनही किनाऱ्यांचा आपण फायदा घेणं गरजेचं आहे किंवा तीनही समुद्रांच्या तटावरती पवन ऊर्जा निर्मितीच्या प्रोजेक्टला जर आपण प्रमोट केलं तर निश्चितपणे त्याचा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. हा इथे नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये एक सुरुवातीचे 5-6 अव्वल राज्य आहे की ज्यांचं पवन ऊर्जा निर्मितीमध्ये प्रथम क्रमांकावरती त्यांचा नंबर लागतो. त्याच्यात तमिळनाडू हे अग्रस्थानी आहे. तमिळनाडूचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि महाराष्ट्र मात्र तिसऱ्या क्रमांकावरती. बघा आता महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती, तर महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ही क्षमता आपण वाढवू शकतो. आपल्याला मोजक्याच ठिकाणी पवन ऊर्जा जे काही टर्बाईन्स आहेत ते बसवलेले दिसून येतात किंवा ते पंखे जे आहेत ते बसवलेले दिसून येतात. इतर ठिकाणी देखील असे अनेक भूभाग आहेत किंवा अनेक अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्मिती होऊ शकते. मग बघा कर्नाटक आहे, कर्नाटकचा नंबर देखील लागतो, आंध्र प्रदेशचा लागतो आणि राजस्थानचा लागतो. ही महत्वपूर्ण 6 ते 7 राज्य आहेत. यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच ठिकाणी यासाठी प्रयत्न केला जाते. म्हणजे जवळपास 7 राज्यांमध्ये 95% आसपास, किती 95% आसपास पवन ऊर्जा निर्मिती केली जात असते आणि 5% इतर जी निर्मिती आहे ती भारताच्या इतर कानाकोपऱ्यांमधून होत असते. मग हे कुठेतरी प्रमाण कमी आहे. मग हे प्रमाण वाढलं पाहिजे आणि ज्या वेळेस प्रत्येक राज्यामध्ये अशा स्वरूपातल्या प्रोजेक्टवरती काम केलं जाणार किंवा प्रत्येक राज्य पातळीवरती यावरती खर्च करेल किंवा या संसाधनांवरती खर्च करेल, या स्वरूपातली मॅनपॉवर तिथे उपलब्ध करून देणार किंवा या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी देखील प्रत्येक राज्य प्रयत्न करेल, त्यावेळेस मात्र इथे निश्चितपणे वाढ होऊ शकते. फक्त केंद्र सरकारनेच इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे अशातला पार्ट नाही, तर केंद्र सरकार सोबतच राज्य सरकार देखील पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये जर समजा प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. त्यानंतर बघूया आपण की या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पवन वीज निर्मिती केली जाते आणि उंच सकल टेकड्यांचा यामध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर डोंगर रांगांचा वापर केला जातो. वेगवेगळे जे काही महाराणा असतील या महाराणांचा वापर, प्लस महाराणांवरती अनेक पडीक जमिनी आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर पठारांवरती अशा अनेक टेकड्या आहेत की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची झाडं झुडपं देखील नाही किंवा कुठल्याही प्रकारची सुपीक जमीन नाही. मग अशा सपाट महाराणांचा वापर आपण पवन ऊर्जा निर्मितीसाठी का नाही करू शकत? त्यामुळे ही देखील बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात पडीक जमीन याचा देखील पवन ऊर्जा निर्मितीवरती वापर केला जाऊ शकतो. तर मग या सगळ्या ज्या काही जमिनीचे वेगवेगळे प्रकार आहेत की जिथे इथे चान्सेस आहेत की इथून आपण पवन ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते, तर अशा जागेंचा सर्वेक्षण करणं किंवा अशा जागेंचा सर्वे करणं आणि सर्वे करून या ठिकाणी कशा पद्धतीनं कामकाज केलं जाऊ शकतं याचा सर्वे करून तिथे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. आणि यासाठी सरकारने एक वेगळी टीम देखील तयार करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? टीम देखील तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सोलर एनर्जीचा आपण वापर करतो त्याच पद्धतीनं पवन ऊर्जा किंवा विंड एनर्जी फोर्सचा वापर करून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथे संध्या उपलब्ध करून घेऊ शकतो. तर इथे सर्वे करावा लागणार आहे की फक्त आपल्याला
नुसतं असं बोलून चालणार नाही की हे क्षेत्रामध्ये निर्मिती वाढवायची किंवा हे करायचंय, परंतु ते करण्यासाठी कोणता कोणता एरिया आहे की ज्या पर्टिक्युलर एरियावरती या सगळ्या बाबींचा फायदा होऊ शकतो. नाहीतर मग अशा ठिकाणी तुम्ही धरण बांधायचं की ज्या ठिकाणी नदीला 5 वर्ष पाणीच येत नाही, पूरच येत नाही, मग त्या ठिकाणी 200 कोटीचा पूर्ण चुरडा होऊन जातो. म्हणजे 200 कोटी सरकारचे गेले ना, मग त्या ठिकाणी धरण बांधून काय फायदा आहे. तशाच पद्धतीनं ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त नसेल किंवा जिथे हवा मतलब खेळतीच नसेल, हवा जास्त मोठ्या प्रमाणात नसेल, अशा ठिकाणी जर अशा टर्बाईन्स बसवलं तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून अशा सगळ्या भौगोलिक बाबींचा, पर्यावरणीय बाबींचा आणि त्यातल्या त्यात तेथील भूक्षेत्राचा अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. मग इथे 2 मुद्दे लिहायचे की पवन ऊर्जा निर्मितीसाठी वेगवेगळ्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास करून त्यानंतर पर्यावरण विषयक अभ्यास करून त्यानंतर त्या ठिकाणच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यातल्या त्यात त्या ठिकाणी असलेल्या लोकसंख्येचाच म्हणजे लोकवस्त्यांचा अभ्यास करून त्यानंतर त्या ठिकाणी जंगलांमधील किंवा जे काही वनसंपदा असेल, या वनसंपदेचा ह्रास होणार नाही, नाश होणार नाही, याचा सर्वे करून, याचा विचार करून त्यानंतर त्या ठिकाणी असणारी जी काही प्राणी संपदा असेल, म्हणजे जंगली हिंस्र प्राणी जर समजा इथे यांचा येणं जाणं असेल तर त्याचाही कुठल्या प्रकारे त्यांना फटका बसू नये. त्याच्यानंतर पक्षी असतील, प्राणी असेल, अशा सगळ्या विविध भौगोलिक, पर्यावरण विषयक, आर्थिक बाबींचा, लोकसंख्येविषयक बाबींचा, वनसंपदा आणि प्राणी संपदा विषयक बाबींचा आणि येणाऱ्या काळामध्ये इथे उपलब्धता जर करून द्यायची असेल तर त्याचा सर्वे करणं गरजेचं आहे. आणि हा सर्वे करण्यासाठी अशा वेगवेगळ्या पातळीवरती टीम्स जर तयार केल्या आणि सर्वे केला तर निश्चितपणे असे बरेच भूभाग भारतामध्ये पडलेले आहेत की ज्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. म्हणून या सगळ्या बाबी इथे माहिती असणं आवश्यक आहे. आता समुद्रकिनारे पट्टे प्रदेशातील राज्यांमध्ये जर नियमित वाहणारे वारे आहेत, त्यातल्या त्यात स्थिर वारे आहेत आणि वाऱ्यांचा निश्चित प्रवाह आहे, यामुळे पवन ऊर्जा निर्मितीसाठी या जागा ज्या या ठिकाणाच्या आहेत ते निश्चितपणे फायदेशीर आहेत. मग या फायदेशीर जागांमध्ये बीचेसचा काही मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकत नाही. कारण समुद्र किनाऱ्यावरती जे सपाट असे प्रदेश आहे किंवा रेती किंवा बीच म्हणूया आपण किंवा पूर्ण म्हणतो आपण, बीचला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पूर्ण म्हणतो. पूर्ण बऱ्याच जणांना शब्द माहिती नसेल किंवा समुद्र किनारा जो असतो सपाट, ज्या ठिकाणी रेती असतील, आपण फिरायला जातो त्यांना पूर्ण म्हणतात. तर पूर्ण हाच बीच या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ आहे. तर इथे मात्र कुठल्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नाही. पण समुद्र किनार पट्ट्यांवरती आजूबाजूला असा डोंगराळ प्रदेश असेल आणि या डोंगराळ प्रदेशांमध्ये कुठल्या प्रकारच्या लोकवस्त्या नसतात, तिथे लोकसंख्येचा काही संबंध येत नाही, त्या ठिकाणी प्राणी संपदा मोठ्या प्रमाणात नसते, वनसंपदेचा तर अजिबात काही फायदा होत नाही. जर तुम्ही सह्याद्री पर्वत रांगांमधला काही पार्ट पाहिला तर त्या पार्ट मध्ये असे तुम्हाला असेच बरेचसा काही भूभाग दिसतो डोंगर रांगांमधला की त्या ठिकाणी फारशी कुठल्याही प्रकारची वनसंपदा किंवा प्राणी संपदा आढळत नाही आणि लोकसंख्येचा तुरळक आहे. मग अशा ठिकाणी निश्चितपणे अभ्यास करून इथे पवन ऊर्जा निर्मितीसाठी स्कोप निर्माण होऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे टर्बाईन इन्स्टॉलेशनचा. येतं लक्षात. आता कोणताही पार्ट घ्या, जर समजा मला हे पॅनल जरी माझ्या घरी इन्स्टॉल करायचं असेल, त्याच्यानंतर कॅमेरा, त्याच्यानंतर हा पूर्ण सेटअप तयार करायचा असेल तर हा सेटअप मी कुठून जरी विकत घेणार आणि विकत घेऊन घरी येऊन स्वतः लावेल अशातला काही पार्ट नसतो. कुठल्याही टेक्निकल गोष्टी तुम्हाला विकत घेता येऊ शकतात, ते संसाधनं तुम्हाला तयार करता येऊ शकतात, संसाधनं आणता येऊ शकतात, परंतु त्या संसाधनांचा योग्य वापर करण्यासाठी, ते इन्स्टॉल करण्यासाठी एक वेगळं स्किल असणारी किंवा कौशल्य असणारी माणसे प्रत्येक सेक्टरमध्ये लागत असतात. मग ते सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, कुठल्या प्रकारचं टेक्निकल सेक्टर असेल. तर मग हे टर्बाईन्स तयार करण्यासाठी एक वेगळी टीम, त्याच्यासाठी वेगळी इंडस्ट्री लागेल, ते दळणवळण करण्यासाठी वेगळी माणसं लागतील, इन्स्टॉलेशनसाठी वेगळी माणसं लागतील, त्याच्या मेंटेनन्ससाठी वेगळी माणसं लागतील, त्याचं नेहमी लक्ष देऊन तो सप्लाय, पुरवठा किंवा वितरण करण्यासाठी वेगळी माणसं लागतील. मग या सगळ्या पातळीवरती थोडासा प्रशासकीय आणि शासकीय लेवलवरती विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे इन्स्टॉलेशन हा पार्ट सगळ्यात महत्वाचा असतोच. ज्या पद्धतीने मी म्हटलं की सौर ऊर्जा निर्मितीसाठी माझ्या शेतात जर मला सौर ऊर्जा पॅनल बसवायचं असेल किंवा माझ्या टेरेसवरती जर मला मी विचार केला की मी रूफटॉप सोलर पॅनल बसवेल, तर ते बसवायला मी काय बाजारात नाही बघत घेऊन लगेच बसवू शकत नाही. त्याच्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी ते कौशल्य अडॉप्ट केलेली माणसं त्या ठिकाणी लागतात. म्हणून इन्स्टॉलेशन हा देखील पार्ट याच्यामध्ये येतो आणि या अडचणींना देखील सामोरे जावं लागतं. कारण
मी जर जसं नगर रस्त्यावरती आपण तिथे इन्स्टॉल केलेलं आहे, मोठमोठे पंखे दिसतात, आणि तेच जर मी असं म्हटलं की औरंगाबाद आणि जळगाव पुढे रस्त्यावरती देखील बसवायचं आणि मी माझ्या शेतामध्ये 2-4 पवनचक्क्या तयार करतो आणि स्वतःच बसवतो स्वखर्चाने, असं चालेल का? असं चालू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी सुद्धा त्या पैशाचा योग्य वापर योग्य संसाधनांसाठी, योग्य स्किलसाठी, योग्य कौशल्याच्या माणसांसाठी होत असेल आणि त्या माध्यमातून त्याचा फायदा होत असेल तर निश्चितपणे कुठेतरी त्याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो. आता मी जर म्हटलं की मला हेलिकॉप्टर घ्यायचंय, माझ्याकडे 2,000 कोटीची प्रॉपर्टी, तर 100% मी घेऊ शकतो. 100 कोटीचं हेलिकॉप्टर मी विकत घेतलं, पण 100 कोटीचं हेलिकॉप्टर विकत घेण्यासाठी मला एक पायलटची देखील आवश्यकता लागेल. त्यानंतर त्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर त्या कंपनी सोबत माझा टायप असणं गरजेचं आहे. त्या कंपनीतले लोक त्या ठिकाणी येणार, त्या कंपनीतले लोक येऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड झालाय किंवा नाही, या सगळ्या बाबीचा तिथे संदर्भ येतो. म्हणजे फक्त पैसे असून फायदा नाही, तर पैशासोबतच तुम्हाला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर सोबत त्या पद्धतीचं तुम्हाला तिथे कौशल्य विकसित असणारं मॅन पॉवर, या देखील बाबी असणं गरजेचं आहे. आता इथे समजा मी तुमचं लेक्चर घेतोय आणि हे लेक्चर घेताना मी जर ठरवलं की डायरेक्ट मी येतो आणि लेक्चर घेतो, तर पॉसिबल होणार का? तर अजिबात नाही. कंटेंट मी वेगळं स्वतः माझा अभ्यास करून कंटेंट तुमच्यासाठी काढलं, परंतु कोणीतरी एक व्यक्ती असेल जो पीपीटी टाईप करणार, ते टाईप केल्यानंतर त्या पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करणार, इथे आल्यानंतर इथे कॅमेरामॅन असेल, तो कॅमेरा लावणार, त्याच्यानंतर एक टेक्निकल बाजू सांभाळणारा एक व्यक्ती असेल, माईक चेक करण्यासाठी पॅनल असेल किंवा लाईट गेली तर ते इन्व्हर्टर असेल, तर या सगळ्या बाबींसाठी, या सगळ्या संसाधनांचा वापर करण्यासाठी कुठेतरी मॅन पॉवर हे प्रत्येक क्षेत्रात लागत असते. तर या गोष्टींचा देखील तिथे विचार करणं गरजेचं आहे आणि सरकारने यावरती पावलं उचलणं गरजेचं आहे. तर दुर्गम भागामध्ये वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आता जर समजा डोंगर रांगांमध्ये कुठेतरी अजिंठा डोंगर रांगांमध्ये असं आपण ठरवलं की तिथे पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करायचा आहे, नगर रोड तर मग औरंगाबादला का नाही करायचं, किंवा वेरूळ वगैरे त्या ठिकाणी का नाही करायचं? मग वेरूळच्या डोंगररांगा किंवा पुढे अजिंठाच्या डोंगररांगा, या डोंगररांगांमध्ये जर पवन ऊर्जा निर्मितीचा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर मग हे राबवत असताना मुंबईवरनं किंवा कुठेतरी दिल्ली वगैरे कुठल्या तरी एरियामधनं ते तयार झालं फॅक्टरीमध्ये ते पंखे, आणि हे 50-50, 100-100 मीटर लांब पंखे, ज्याच्यासाठी 2-2 ट्रक लागतात, 2-2, 3-3 ट्रक लागतात, आणि या ट्रक अगदी हळूहळू कमीत कमी त्यांना 15-15 दिवस, 1-1 महिना लागून जातो त्या ठिकाणापर्यंत पोहोचायला. कारण संसाधनं आहेत, परंतु त्या संसाधनं योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी जो वेळ जातो तो वेळ देखील महत्वाचा आहे, आणि ते रिस्क देखील आहे. कारण इतकं मोठं जर समजा मोठमोठे टर्बाईन्स, त्यांचे ते पंखे, ते साहित्य घेऊन जात असताना वेगवेगळ्या दळणवळण विषयक अडचणींना सामोरं जावं लागतं, ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि त्यातल्या त्यात जर समजा पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर वरनं ते आपण बोलवलं जरी ट्रकने आणि कंटेनर वगैरे लावून कुठून तरी ते आपण ओढत ताणत आणलं, आणि ते आणल्यानंतर जर समजा डोंगरावरती कुठेतरी ते बसवायचं असेल तर पुन्हा एकदा तिथे रस्त्यांची निर्मिती करावं लागणार. रस्त्यांची निर्मिती केल्यानंतर योग्य त्या ठिकाणी ते पोहोचवून त्या चांगल्या पद्धतीने ते उतरवता आलं पाहिजे आणि व्यवस्थित इन्स्टॉल देखील करता आलं पाहिजे. म्हणून अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती मशक्कत करावी लागते. म्हणून इतक्या सगळ्या सहज आणि सोप्या गोष्टी नसतात. म्हणजे आपण इझिली असं म्हणतो की सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा त्याचा आपण वापर करायला पाहिजे, त्या अपारंपरिक ऊर्जा साधनं आहेत, त्याच्यात प्रदूषण होत नाही, ग्रीन हाऊस इफेक्टचा त्याच्यावरती म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे तो कमी होतो, त्याच्यानंतर शुद्ध हवा, स्वच्छ हवा प्रत्येकाला भेटते, पोल्युशन कमी होतं, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज यासारख्या बाबींवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो, त्याचा फायदा आपल्याला होतो, मानवी जीवनाला होतो, मानवी आरोग्यावरती त्याचा चांगला फायदा होतो. तर हे सगळं जरी असलं तरी या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी प्रॅक्टिकली जर करायचं म्हटलं तर याच्यावरती सगळ्या अँगलनं विचार करून आणि अभ्यास करून, भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास, राजकीय क्षेत्राचा अभ्यास, आर्थिक बाजूंचा अभ्यास, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून, पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून मग हे निर्णय घेणं शासन पातळीवरती गरजेचे असतात. आणि हे निर्णय घेण्यासाठी एका दिवसात किंवा सहज या बाबी सगळ्या घडून येत नाही. पुढे बघू आपण ऊर्जा निर्मितीनंतर ऊर्जा वितरणासाठी प्रति युनिट दर हा कमी असणं गरजेचं आहे. आता इतका खर्च जर समजा इन्फ्रास्ट्रक्चर वरती झाला आणि प्रति युनिट दर जर समजा 7 रुपये ते 10 रुपयाच्या दरम्यान नसेल तर मग कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता ऊर्जा पवन ऊर्जेपासून निर्माण झाली आहे का सौर ऊर्जेपासून निर्माण झालेली आहे की औष्णिक ऊर्जेपासून निर्माण झाली? मी जर माझ्या घरात वापरत असेल ती ऊर्जा तर मला कुठल्या गोष्टीशी काय घेणं देणं नाही. मी फक्त एकच विचार करणार, ऊर्जा ही ऊर्जा असते, त्याच्यासाठी मला कोणत्या ठिकाणून कमी पैशामध्ये, कमी रेटमध्ये, कमी युनिटमध्ये ती मला उपलब्ध होते, मी त्याच्याच गोष्टीचा विचार करणार. मग मला जर समजा पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा खूप कमी आणि माफक दरात मिळत असेल तर निश्चितपणे मी त्याचा फायदा घेईल. 7 ते 10 रुपये युनिट जर पडत असेल तर सौर ऊर्जेचा काही संबंध येत नाही. तुम्ही एकदा सौर रूफटॉप पॅनल लावलं की तुम्हाला नंतर कुठल्या प्रकारच्या अडचणी येत नाही किंवा आर्थिक तुम्हाला तिथे ताण पडत नाही. परंतु
पवन ऊर्जेसाठी निर्मितीनंतर ती स्टोअर करता येते, ती जर वापरली नाही तर ती तशीच तशी राहते. तर मग ही स्टोअर केल्यानंतर मग ही विक्रीसाठी युनिट्स जर समजा कमी असतील तरच त्याचा फायदा आहे. पण युनिट जर समजा त्याचे जास्त असतील, दर जर त्याचे जास्त असतील पर युनिट, तर मात्र कुठेतरी याचा फटका बसू शकतो. कारण ऊर्जा आहे ते काही वेगळं, ऊर्जे व्यतिरिक्त काही वेगळं देणार आहे, किंवा पवन ऊर्जेच्या माध्यमातून मिळणारी ऊर्जा काही जगा वेगळी असते असं अजिबात नाही. ऊर्जा ही ऊर्जाच असते, फक्त त्याचा रेट जो आहे तो ग्राहकांना किंवा दैनंदिन वापरामध्ये तो कमी असला तर त्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो, किंवा त्याला प्रेफरन्स लोक देतील. म्हणून ऊर्जा निर्मितीनंतर ऊर्जा वितरणासाठी म्हणजे ऊर्जा वाटपासाठी, वितरण म्हणजे वाटप, आणि वाटप करताना प्रति युनिट दर म्हणजे रेट, या दोनही गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात. आणि म्हणून इथे याचा अभ्यास देखील असणं गरजेचं आहे. पुढे बघू, पवन ऊर्जा निर्मितीसाठी साहित्य ने आण करताना दळणवळणाच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आपण मगाशीच विचार केला की मोठमोठे पंखे पाते दुर्गम भागात येत असताना प्रवासामध्ये अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि जीवितहानी आणि वित्तहानी त्या माध्यमातून मोठे होऊ शकते. परत पवन ऊर्जा निर्मितीसाठी लागणारे संसाधनं बाहेर देशातून आयात करावे लागतात, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. बघा, जर समजा तुम्हाला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी अडॅप्ट करता येत नसतील, किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी तुमच्या देशात डेव्हलप करता येत नसतील, जे आपण आपले आयटी इंजिनियर्स आपल्या देशाच्या बाहेर युरोप कंट्रीज असतील, अमेरिकन कंट्रीज असतील, यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, किंवा आयटी सेक्टरमध्ये वेगवेगळ्या देशात जाऊन आपले लोक त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवतात. ठीक आहे, मग विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आपण प्रगती केलेली आहे, परंतु ती कम्प्युटर आणि कम्प्युटरशी संबंधित असणाऱ्या सर्व्हिसेसमध्ये आपण प्रगती केलेली आहे. मग या ठिकाणी आपण ज्याही काही टेक्नॉलॉजी बघतो, ज्या जपानमध्ये मोठमोठे मशीन्स आहेत, त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये, चीनमध्ये, आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये कधी पाहिलेही नसतील इतके मोठमोठे मशीन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या मशीन्सचा वापर हा फक्त साध्या पद्धतीने होता, एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मशीन लर्निंग प्रोग्रामचा वापर करून ही मशीन तयार केली जातात. आणि अशा स्वरूपाचं तंत्र सज्ज आणि तंत्र सुसज्ज अशा वेगवेगळ्या संसाधनांचा वापर करण्यासाठी आपल्याकडे त्याची निर्मिती होणं गरजेचं आहे. आणि जर निर्मिती नाही झाली तर मग काय होणार, की आपण आपली डिपेंडन्सी वाढेल. डिपेंडन्सी वाढेल म्हणजे काय, तर आपल्याला दुसऱ्या देशांकडून या सगळ्या गोष्टी आयत्या आणाव्या लागतील, आयात करावं लागणार आहे. मग आयात करावं लागणार, मग याच्यासाठी पुन्हा एकदा आर्थिक ताण पडणार, अर्थव्यवस्थेत ताण पडणार, म्हणजे डॉलर खर्च करावा लागणार. जपान म्हटलं किंवा अमेरिका म्हटलं, आम्ही तुम्हाला विंड एनर्जीशी रिलेटेड बरेचसे काही रिसोर्सेस आहेत ते आम्ही तुम्हाला सप्लाय करतो, परंतु तुम्हाला 1,000 कोटीचा करार करावा लागेल. आता 1,000 कोटीचा करार करून इथे 100 कोटीची जर वीज निर्मिती होत असेल तर कुठेतरी ती अर्थव्यवस्थेला धोकेदायक आहे किंवा तोट्याची आहे. या सगळ्या गोष्टींचा गणितीय अभ्यास देखील असणं गरजेचं आहे. म्हणजे मी मगाशीच बोललो की फक्त पर्यावरण विषयक किंवा भौगोलिक अभ्यास किंवा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागत नाही, तर याच्यासाठी अकाउंट्स, याच्यासाठी लागणारे खर्च, याच्यासाठीची अर्थव्यवस्था, या सगळ्या बाबींचा सर्वांगीण अभ्यास करूनच शासन निर्णय या ठिकाणी घेत असतं. आणि निर्णय घेतल्यानंतर मग कुठेतरी याचा उपयोग जो आहे तो होऊ शकतो. म्हणून आयातीवरती आपण डिपेंड राहणं गरजेचं नाहीये. तर वेगवेगळ्या ज्या काही भारतीय कंपन्या आहेत, या भारतीय कंपन्यांना संध्या दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर या भारतीय कंपन्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आर्थिक बाबी असतील किंवा तांत्रिक बाबी असतील किंवा मानव संसाधनं असतील किंवा कर्जाच्या स्वरूपात बाबी असतील, लँड असेल, पाणी असेल, ज्या ज्या महत्वाच्या बाबी जे लागतील त्या उपलब्ध जर करून दिल्या तर बाहेरच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याला आपण एफडीआय म्हणतो, त्या एफडीआयचा पार्ट इथे राहणारच नाही. आपल्या भारतातच गोष्टी तयार करायच्या, आपण आयात करायचं नाही. जे काही प्रोडक्शन आहे ते भारतातच करायचं आणि भारतात करून जास्तीत जास्त त्याचा वापर करायचा. मग त्याच्यामुळे ज्या 5 राज्यांमध्ये आतापर्यंत पवन ऊर्जा निर्मिती होत होती, त्या 5 राज्यांमध्ये न होता यानंतर मात्र पवन ऊर्जा निर्मिती ही किती राज्यांमध्ये होऊ शकते, 29 ते 30 राज्यांमध्ये होऊ शकते. म्हणजे हे प्रमाण कुठेतरी वाढू शकतं. आणि प्रमाण वाढण्यासाठी मग आपल्याला संसाधनांवरती डिपेंडन्सी कमी करावी लागणार आहे. अमेरिकेकडनं, चीनकडनं, जपानकडनं, वेगवेगळ्या देशांकडनं आपल्याला जे संसाधनं विकत घ्याव्या लागतात किंवा आयात करावे लागतात, ते जर कमी करावे लागले, जर आपणच इथे तयार केलं, पुणे, मुंबई, बँगलोर सारख्या वेगवेगळ्या एरियामध्ये कंपन्या स्थापन करून आपणच पवन ऊर्जेशी संदर्भित असणारे संसाधनं तयार केली, तर ते कमी पैशांमध्ये जागच्या जागी आपल्याला अवेलेबल होऊन जातात आणि त्याचा फायदा आपल्याला दुपटीने, तिपटीने आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि मग निश्चितपणे असं म्हणता येईल की पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये भारताची जी क्षमता आहे ती क्षमता वाढू शकते. मग क्षमता वाढवण्यासाठी या सगळ्या बाबींचा सर्वांगीण अभ्यास करणं इथे गरजेचं आहे. कळलं? पुढे आता भारताला 76
76,000 झाले. 7,600 बोललो तुम्ही. 7,600 7,600 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यावरती पवन ऊर्जा निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात भारतात निर्माण होणाऱ्या 95% ऊर्जा निर्मितीमध्ये ज्या 5 राज्यांचा समावेश आहे, तर या 5 राज्यांव्यतिरिक्त अजून जे काही महत्वाची 10-15 राज्य आहेत, त्या 10-15 राज्यांचा वेगवेगळ्या ठिकाणचा सर्व्हे करून इथे वेगवेगळ्या पद्धतीवरती कामकाज केलं जाऊ शकतं. त्यानंतर भारतातील पवन ऊर्जा निर्मितीमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या ठिकाणांचा शोध, नवनवीन ठिकाणांचा शोध घेणं गरजेचं आहे. मग शोध घेण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, तर सर्वेक्षण केलं जाऊ शकतं किंवा सर्वे केला जाऊ शकतो. आणि हे सर्वे केला गेल्यानंतर या टेक्नॉलॉजीशी संबंधित असणारे जे काही कुशल कामगार आहे त्यांची देखील इथे महत्वाची रिक्वायरमेंट असू शकते. म्हणजे बाहेरच्या देशातून आपल्याला लोक बोलवावे लागणार नाही. नाहीतर अशा अनेक टेक्नॉलॉजी भारतामध्ये येतात. आपण मोठे ब्रिज बनवत असतो, मोठमोठे टनेल बनवत असतो, मेट्रो बनवतो, आपण वेगवेगळे काही प्रोजेक्ट राबवत आहेत. हे प्रोजेक्ट राबवत असताना आपल्याला इतर देशांसोबत करार करावे लागतात किंवा कोलॅबोरेशन करावं लागतं. जसं मेट्रोच्या निर्मितीसाठी आपण फ्रान्स देशासोबत करार केला. त्याच्यानंतर जे काही महत्वाचे प्रोजेक्ट असतील, मोठमोठे विमानं असतील, कार्गो विमानं असतील किंवा जे काही जहाजं असतील, यांच्या निर्मितीसाठी आपण वेगवेगळ्या देशांसोबत करार करतो. मग करार करतो म्हणजे काय, तर या देशांसोबत आपण हजारो कोटीचे करार करून आपण त्या देशांना आपल्या देशातील जी काही काय म्हणू आपण त्याला बेरोजगारी किंवा जी काही रोजगार निर्मिती होणार होती, त्या रोजगार निर्मितीला कुठेतरी ब्रेक लावून ती रोजगार निर्मिती दुसऱ्या देशासाठी करून देत आहोत. एम्प्लॉय देखील त्याच देशातले येणार ती टेक्नॉलॉजी शिकून, आणि त्यातल्या त्यात तिथले एम्प्लॉय आल्यानंतर पैसा देखील आपल्याला त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करायचा, कारण त्यांना आपल्याकडे बोलवून त्यांची टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यायची असेल तर वेगवेगळे करार करावे लागतील. त्याच वेळेस हे लोक त्या ठिकाणी या सगळ्या बाबी मान्य करणार. मग याच्यावरती तोडगा करण्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये करणं गरजेचं आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी एक वेगळा पैसा, एक वेगळा अर्थसंकल्पामध्ये अमाऊंट किंवा अर्थसंकल्पामध्ये वेगळी पैशाची तरतूद असणं गरजेचं आहे. आता मी जर म्हटलं की मला विंड एनर्जीची संदर्भित खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये नॉलेज आहे, तर मी गव्हर्नमेंटला म्हणतो की मला तुम्ही फायनान्शियली सपोर्ट करा. असं करणार का? कोणाला असं इंडिव्हिज्युअली सपोर्ट केला जाऊ शकत नाही. तर याच्यासाठी एक मोठी टीम, वेगवेगळ्या कंपन्या असतील, या कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टचा अभ्यास करून गव्हर्नमेंटला या सगळ्या गोष्टी सुपूर्द कराव्या लागतात. आणि त्याच्यावरती मग चर्चा करून गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणामध्ये इथे निर्णय घेत असतं. आणि निर्णय घेत असताना कुठेतरी इथे करप्शनचं प्रमाण जर असलं किंवा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय वेगवेगळ्या डिमांड जर असल्या, तर मग हे प्रोजेक्ट नेहमी कुठेतरी मागे पडत असतात किंवा ते प्रोजेक्ट, येणारे प्रोजेक्ट सुद्धा त्या प्रोजेक्टवरती फारसं कोणी लक्ष देत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा जे येणारे प्रोजेक्ट आहे, या येणाऱ्या प्रोजेक्टला स्थानिक लोकांचा विरोध देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. हा विरोध वाढणं म्हणजे काय, तर त्यामागे मोठं राजकारण असतं. तर या सगळ्या बाजूंनी आणि सगळ्या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. पण हवेचा वेग जर कमी असेल तर ऊर्जा निर्मिती ती कमी, आणि त्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करावा लागतो. यामधील समस्यांचा अभ्यास बघा. पवन ऊर्जा निर्मितीमध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा पवन ऊर्जा निर्मितीतून जे काही महत्वाचे तोटे आहेत, या तोट्यांचा देखील विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे. तर काय गरजेचं आहे त्यामध्ये आपण बघूया की हवेचा जोर जास्त असेल त्याच ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती होऊ शकते किंवा त्याच एरियामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. आता मी मगाशीच म्हटलो की नगर रस्ते जाताना आपल्याला पवन ऊर्जा तिथे प्लांट दिसतात, परंतु तेच प्लांट आपण दुसऱ्या कुठेतरी लावायचं म्हटलं आणि तिथे मात्र हवा ही मोठ्या प्रमाणात वेग नसेल, हवेचा वेग नसेल, तर मग तिथे ती गुंतवणूक करून फायदा होणार का? तर अजिबात होणार नाही. उलट तो तोटा होऊ शकतो. मी मगाशीच बोललो की जर समजा एखाद्या ठिकाणी पाणी टंचाई आणि ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने ठरवलं की ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी मी इथे 200 कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये सादर करतो आणि अर्थसंकल्प मध्ये सादर केले 200 कोटी रुपये मी मंजूर करून आणतो आणि मंजूर केलेल्या 200 कोटी रुपये खर्च करून मी तिथे धरण बांधतो. परंतु त्या एरियात जर समजा गेल्या 5 वर्षापासून पाऊस पडत नसेल, त्या नदीला जर गेल्या 5 वर्षापासून पूर येत नसेल, तर ते 200 कोटी काय म्हणजे पाण्यातच गेले ना. म्हणजे तिथे पाणीच नाही, म्हणजे ते 200 कोटी वाया गेले एक प्रकारे. मग अशा पद्धतीने जर समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही पवन ऊर्जा निर्मितीसाठी टर्बाईन्स बसवले, वेगवेगळे खर्च केले आणि खर्च करून कुठल्या प्रकारचा सर्वे न करता डायरेक्ट तुम्ही त्या सगळ्या बाबी तिथे अप्लाय केला, तर मग तिथे हवेचा जर वेग नसेल तर कुठला फायदा आहे का याचा? अजिबात नाही. मग सगळ्यात महत्वाचा बेसिक जो नियम आहे की ज्या
निर्मितीसाठी जी नीड आहे ती नीड आहे वाऱ्यांची. मग इथे वारेच जर नसतील तर मग त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवणं गरजेचं आहे का, तर अजिबात नसतात. म्हणून ही एक मोठी समस्या किंवा हा एक मोठा तोटा इथे होऊ शकतो. म्हणून ह्या दोन बाबी इथे अभ्यासणं गरजेचं आहे. आणि जर समजा हवेचा जोर नसेल तर ऊर्जा निर्मितीस ती कमी पडते आणि त्यासाठी जीवाश्म इंधनाचा वापर करावा लागतो. मग पुन्हा एकदा जीवाश्म इंधनाकडे वळावं लागेल आणि जीवाश्म इंधनाचा वापर करून मग ते टर्बाईन्स फिरवावे लागतील आणि मग टर्बाईन्स फिरवून मग तिथून विद्युत निर्मिती होईल. पण पुन्हा जीवाश्म इंधनाचा जर आपण वापर करणार तर मग त्या एरियामध्ये काय होणार, तर प्रदूषणाचं प्रमाण वाढेल आणि प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यामुळे त्या ठिकाणच्या जनतेचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आपण ज्या गोष्टी शुद्ध हवेसाठी करत होतो, स्वच्छ हवेसाठी करत होतो, ते मात्र तसं नव्हतं, त्या उलट काहीतरी सगळ्या बाबी होतील. म्हणून या सगळ्या बाबींचा सर्वांगीण म्हणजे प्रत्येक अँगलनं विचार करून इथे निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि जीवाश्म इंधनांचा वापर जर केला तर ग्रीन हाऊस उत्सर्जन जे मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या विषयांवरती आपण विनाकारण चर्चा करण्यात काही अर्थच नाही. मग कारण जर समजा आपण टर्बाईन्स बसवले पवन ऊर्जा निर्मितीसाठी आणि तिथे जर जीवाश्म इंधनाचा वापर केला तर त्याचा उलट फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होऊ शकतो. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आस्पेक्टने आपल्याला इथे विचार करणं गरजेचं आहे. पवन ऊर्जा निर्मिती ज्या क्षेत्रात होते त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जीवनावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडताना दिसून येतो. मग याचं काही अंशी काय आहे, तर नुकसान आहे. याचे बेनिफिट्स आहेत का, तर बेनिफिट्स आहेतच. याचे बेनिफिट्स आहेतच, बरोबर, तर बेनिफिट्स आहेतच, परंतु याचे तोटे पण आहेत, याचे लॉसेस पण आहेत. मग तोटे काय आहे आणि फायदे काय आहेत, दोन्ही अँगलला एखाद्या बाबीचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. लॉसेस मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या पवन ऊर्जा प्रोजेक्टच्या आजूबाजूला असणाऱ्या क्षेत्रांच्या राहणाऱ्या त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनावरती, लाईफस्टाईलवरती बराचसा प्रभाव पडताना दिसून येतो. म्हणजे काय, तर या ठिकाणी जिथे पवन ऊर्जा निर्मिती होते त्या ठिकाणच्या लोकांच्या मध्ये तणाव वाढू शकतो, त्यांची निद्रानाश होऊ शकते, त्याच्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढू शकते, त्याच्यानंतर ते डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतात, चिंता, एन्झायटी वाढू शकते, त्याच्यानंतर अस्थिरता म्हणजे स्टॅबिलिटी त्यांच्यामध्ये असू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मानवी जीवनावरती जर विपरीत परिणाम होत असेल तर मग या ऊर्जेबद्दल थोडस निगेटिव्हिटी किंवा थोडासा निगेटिव्ह अँगलनं विचार करून इथे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे इतकंही फारसं नाही, म्हणजे जिथे जर समजा कुठल्याही प्रकारची लोकसंख्या राहत नसेल, वस्त्या राहत नसतील, वनसंपादन असेल, प्राणी संपादन असेल, पूर्ण टेकड्या आहेत, टक्कल पडलेल्या टेकड्या आहेत, जिथे काहीच नाही आजूबाजूला 5-25 किलोमीटरवरती, अशा ठिकाणी डेफिनेटली तुम्ही पवन ऊर्जा या प्रोजेक्टचा विचार करू शकतात आणि तिथे मात्र याचा निश्चितपणे येणाऱ्या काळात फायदा होऊ शकतो. म्हणजे जिथे लोकवस्ती आहे, तिथे जिथे लोकसंख्या किंवा लोकवस्ती आहे त्या ठिकाणी हा पॉइंटच मुळात राहत नाही. लोकवस्त्या असतील तर तिथे अजिबात याचा प्रयोग केला जाऊ शकत नाही. त्यानंतर ज्या ठिकाणी जंगलात मोठ्या प्रमाणात प्राणी असतील, या ठिकाणी प्राणी असतील किंवा डिफॉरेस्टेशन करावं लागत असेल किंवा वनसंपदेचा ऱ्हास होत असेल, इथे देखील या दोन ठिकाणी इथे याचा वापर केला जाऊ शकत नाही. मग मानवी जीवनावरती अशा पद्धतीने प्रभाव तो पाडला जातो आणि त्यातल्या त्यात पक्षी असतील, प्राणी असतील, यांचा देखील त्या ठिकाणी यांच्या प्रजातींचा ह्रास होऊ शकतो, यांच्या प्रजाती लुप्त होऊ शकतात. तर प्राणी प्रजाती किंवा पक्षी प्रजाती याच्यावरती याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडू शकतो आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना दिसून येऊ शकतात. तर यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि पवन टर्बाईन सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, त्याचबरोबर पवन फार्म सिंड्रोम या नावाचा एक आजार आहे. यांसारख्या समस्येला मानवाला सामोरं जावं लागतं. म्हणजे हे संशोधन केलेलं आहे की पवन टर्बाईन सिंड्रोम किंवा पवन टर्बाईन किंवा पवन फार्म सिंड्रोम अशा प्रकारचे काही आजार त्या एरियातल्या ज्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीचे प्रोजेक्ट राबवले तिथल्या लोकांना याच्या आधी झालेले आहेत, त्यावरती संशोधन झालंय, म्हणून अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये विविध पातळीवरती संशोधनाचा खूप मोठ्या प्रमाणात अभाव आहे. म्हणजे R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट खूप कमी प्रमाणात झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस आयातीवरती अवलंबून असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक बोजा देखील जो आहे तो पडत असतो. म्हणजे डिपेंडन्सी कमी करावी, आयात कमी करावी आणि याची निर्मिती जी आहे याची निर्मिती ही आपल्या देशातच होणं गरजेचं आहे. आयातीवरती डिपेंड न राहता याचं प्रोडक्शनच देशात होणं गरजेचं आहे. प्रोडक्शन झालं तर मग या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मितीचा विचार आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इजाफा जो आहे तो होऊ शकतो. तर अशा प्रकारे
पवन ऊर्जा निर्मितीवरती आपण वेगवेगळ्या अँगलनं विचार करून पवन ऊर्जा निर्मितीचे कुठले फायदे होऊ शकतात, पवन ऊर्जा निर्मितीचे कुठले तोटे होऊ शकतात, सध्या भारताची पवन ऊर्जा निर्मितीमधील स्थिती काय आहे, वेगवेगळे अहवाल आपल्याला काय सांगतात, त्याच्यानंतर याच्यावरती कुठल्या पद्धतीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, कशा स्वरूपाचं संशोधन करणं गरजेचं आहे, याचे मानवी जीवनावरती प्राणी जीवनावरती काही तोटे होऊ शकतात का, त्याच्यानंतर आपल्याला लाभलेला जो काही 7200 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या किनारपट्ट्या आहे किंवा जो सागरी भाग आहे, या सागरी भागाचा, सागरी भूप्रदेशाचा, किनारपट्टीचा आणि वेगवेगळ्या सागरी म्हणजे समुद्रातील वेगवेगळ्या ठिकाणी देखील याचा प्रोडक्शनचा फायदा आपल्याला होऊ शकतो, जिथे लोकवस्ती नाही किंवा लोकांच्या जीवनावर त्याचा कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट पडणार नाही, त्या ठिकाणी याचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर अशा काही बऱ्याचशा टेकड्या आहेत ज्या ठिकाणी प्राणी संपदा आणि वनसंपदा नाही, परंतु हवेचा वेग चांगला असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि आयातीवरती डिपेंड न राहता याचं प्रोडक्शन आपल्या देशातच जर झालं, तंत्रसज्ज लोक जर भेटली, टेक्नॉलॉजी संपन्न असणारी जी टीम चांगली असेल, व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सर्व्हे जर आपण केला, तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण 100, 200, 300, 400, 500 गिगावॅट क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त वीज निर्मिती आपण पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये करू शकतो. ज्या पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती आणि पवन ऊर्जा निर्मिती हे दोन महत्वाचे पार्ट आहेत की जे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये किंवा अक्षय ऊर्जा स्त्रोतांमध्ये किंवा नैसर्गिक ऊर्जा साधनांमध्ये महत्वपूर्ण असणारे दोन पार्ट आहे, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये आणि कालच्या लेक्चरमध्ये पाहिले. आणि या येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये ऊर्जा संसाधनांशी रिलेटेड असणाऱ्या बाबीवरती तुम्हाला इथे 100% प्रश्न विचारलाच जाणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. सो अशा पद्धतीने आजचं लेक्चर झालं विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया आपण अशाच एका न्यू सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.